महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शहीद तानाजी हबाजी बांदल यांची 25वी पुण्यतिथी साजरी। गावातील प्रत्येक तरुण हा देशसेवेसाठी पुढे आला पाहिजे। माजी कर्नल मोरे। पोलादपूर तालुक्यातील चिखली गावचे सुपुत्र आणि देशासाठी बलिदान देणारे शहीद तानाजी हबाजी बांदल यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळी अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले। हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज उतेकर यांनी आपल्या कीर्तनातून शहीद बांदल यांच्या शौर्यगाथेचे वर्णन केले। पुढे हरिभक्त पारायण अरविंदनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदाय आणि देशसेवा यांचा संबंध स्पष्ट करताना सांगितले की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करताना भक्ती आणि देशभक्ती जोपासली पाहिजे। त्यांनी शहीद बांदल यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी कर्नल मोरे यांनी खंत व्यक्त केली की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत शहीद बांदल यांचे स्मारक उभारण्यास होत असलेला विलंब योग्य नाही। त्यांनी सैनिकांचा सन्मान होणे अत्यंत गरजेचे असून प्रत्येक गावातील तरुणांनी सैन्य भरतीसाठी पुढे यावे असे आवाहन की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मोरे यांनी शहीद बांदल यांच्या परिवाराच्या सेवाभावी वृत्तीचे होत असलेला विलंब योग्य नाही। नामदार भरतशेठ गोगावले सैनिकांचा सन्मान होणे अत्यंत गरजेचे असून प्रत्येक गावातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याची पुढे यावे असे आवाहन। तसेच शहीद बांदल यांच्या कुटुंबामार्फत गॅस एजन्सीद्वारे तालुक्यात सेवा दिली जात असून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवला जात असल्याचेही सांगण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शहीद तानाजी हबाजी बांदल यांना आदरांजली अर्पण केली। यावेळी हरिभक्त पारायण अरविंदनाथ महाराज, हरिभक्त पारायण लक्ष्मण खेडकर महाराज, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज उतेकर, नामदार भरतशेठ गोगावले, त्यांचे धर्मपत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, तसेच विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, उपतालुका प्रमुख शंकर बांदल, माजी कर्नल मोरे साहेब, सैनिक म्हामुणकर, सोपान जाधव, अनिल मालुसरे तसेच वारकरी आणि देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा पुण्यतिथी सोहळा कुमार विराज बांदल, संपूर्ण बांदल परिवार, जय हनुमान मंडळ मुंबई बडोदा, ग्रामस्थ आणि सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर। ते 17 राष्ट्रीय रायफल्स म्हणजे ते त्याच्या बटालियनमध्ये नव्हते आणि ते 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये पोस्टेड झाले होते आणि सुरनकोट हा लोकेशन आहे काश्मीरमध्ये आणि एका ऑपरेशनमध्ये अतिरेक्यांच्या जे टेररिस्ट आहेत त्यांच्या अगेन्स्ट त्या ऑपरेशनमध्ये ते वीर गतीला पावले। मी अध्यक्ष या संस्थेचं असून मला भरपूरशा अशा गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याकडं अजून पण आहेत असे शूरवीर आहेत। त्या शूरवीरांचा अजून पण डेटा आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याला हे पुढे हे सर्व डेटा तयार करून अशा व्यक्तींना आपल्याला नेहमी नमन करणं गरजेचं आहे। प्रत्येक वर्षी 4 मेला आपण हे साजरं करतो, आपण असं साजरं केलं पाहिजे आणि अशा शूरवीरला नेहमी आठवण केली पाहिजे। मी त्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो।